नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज तारीख असा 15 मे आणि आपल्या गावातले सगळे कार्यक्रम संपलेले असत. सगळे मस्तपैकी कार्यक्रम झाले. आणि आज असा आमच्या ब्राह्मणदेवाच्या मंदिरात साफसफाई, कारण आमची वाडीची पूजा असता 17 मेक आणि सगळी साफसफाई करूची असा. तर मंदिराकडे आता पोहोचलो आहे आणि पाठीमागे त्या दिवशीच्या वादळात मोठा झाड पडला आता कापूचा असा आणि त्याच्यानंतर सगळी ग्रास कटरने साईडची झाडं आहेत बारीक, म्हणजे कराड वगैरे असा, तर ता पण कापूचा असा. तर चला, सगळेजण पोहोचले आहेत. आपण पण आता मशीन घेऊन गेलो. तर आज दिवसभर काम असा, कारण झाड पण किती मोठा पडला तुमका दाखवतोय. आणि चला, जेवढा शूट करून मिळतं आपण तुमका दाखवते. पटापट आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. तर केवढा मोठा झाड पडला बघा. या झाडाची संपूर्ण सावली मिळायची, ताच पडला. ए टपलू, पोचले आहेत थोडे जण. मारामारी काय करतात? चल चल, केवढा मोठा झाड आहे बघा. हा बघा, लय मोठा झाड असा. आणि हा असा आटकणीचा झाड. आटका दरवर्षी नाही धरत, आटका 1-2 वर्ष आड करूनच धरतात. आणि सगळेजण पोचले नाहीत वाटतं. बाकीचे नाही इले. वैभव इलो असा. वैभवान कामाक सुरुवात केल्या ना, तर असा रान असा आहे बघा, बारीक बारीक. या उडवचा असा पूर्ण 4ही बाजूंनी. कारण इकडे जेवण वगैरे वाढतो आम्ही. चला, तर आपण पण आता कामाक सुरुवात करूया. थोडा काम करूया आणि त्याच्यानंतर तुमका दाखवतंय कसं कसं काम चाललं आता. चला. तर मित्रांनो, 10-15 मिनिटं झाली आहेत आपल्याला येऊन. आणि राज पण इलो आता आणि बाकीचे सगळे पण इले आहेत. आणि झालो एक प्रॉब्लेम माझो, की माझी मशीन बंद पडली आहे. ही बघा, 15-20 मिनिटाच काम केलंय आणि ह्याच्यासून दूर इलो. आता चालूच होत नाही, लपड्याची कामं. राज इलो असा मशीन चालू करता. हे डायरेक्ट कसा फिरता पुढचा, ऑटोमॅटिक हा. तर आता बघूया, आता झाड कापतात ना तिकडे जायचं लागतं, कारण आपली मशीन तर बंद पडली आहे. लपडाच झाला, एकदम गरम झाली आहे. 15 मिनिटात फक्त केलंय आणि इथून दूर इलो. आता चालूच होत नाही, किती ट्राय केलंय मी. इकडे आता पडलेला झाड कापतात, एवढा मोठा बघा, वेळ लागतो. आता आपल्या पोयतो घेऊन येऊ बया, नाहीतर कोणतरी दमलो काय वाईट घेतय मशीन. अशोकची घेऊ कोई, कारण आपल्या मशीनचं काम बरा जमता, त्याच्यामुळे ह्याची नाही तर ह्याची मशीन घेतलाय. आता एवढा मारलाय मी आणि हय येऊनच बंद पडली. या साईडचं बऱ्यापैकी काम झाला, आता थोडाच राहिला तिकडे आणि इकडे, आणि नंतर त्या साईडला जायचं असं. तर आता बांब्या काकाची मशीन घेतोय थोडा वेळ, त्याचा पण आराम भेटतात आणि या पटापट सगळं करून टाकतो. तर मित्रांनो, एवढा आपला काम झालेला असा. या बघा, सगळा सपाट झाला मस्तपैकी. घाम इलो चाप. आता वरच्या साईडला थोडा असा आणि पलीकडच्या साईडला अशोक करता. बघूया किती झाला आता. आणि त्या साईडला सगळेजण झाड कापतात. पेट्रोल संपला वाटतं वैग्याचा. अशोकने किती मारल्यान. अशोक भारी काम करता.
सगळा साकटावून टाकल्यान. थांब रे, असा काम अजून. अरे अशोकान बराच केल्यान. भारी रे, तिथपर्यंत गेलो. 5 मिनिटं आता ब्रेक घेतो जरा, नंतर परत मारतो. झाड किती कापल्याने बघूया. या साईडला जेवणासाठी चुली असत. हे बघा, इकडे जेवण बनवतेले. या झाडाची सावली मस्त यायची. आता ह्या पडला त्याच्यामुळे थोडासा ऊन येतला. तर झाड होताना रोडवरती होता तेवढा काढल्यानी, बाकीचं नाही कापू का, कारण खूप मोठं झाड आहे. बघा, रस्तो मोकळो झालो. आजूबाजूची झाडं पण तोडल्यान. आंब्याचं झाड होता त्याचं पण डेवं तोडल्यान. हे बघा, आणि या आवळदड्याचं झाड त्याचं पण तोडल्यान. मित्रांनो हे बघा, हे तुमका माहिती आहेत काय? लाल लाल दिसतात ते. माहिती असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा. 1-2 नाही आहेत, खूप असत. हे बघा, टी टाइम झालो हा. चाय इली, चाय. आणि एक हेमंत दिलं 1400 रुपये गावतो आता. कोरी चाय माका नको, ती चाय नाही पीत. बाकीच्यानी घ्यावा. तर इकडे बघा, सगळा चकाचक करून टाकलो. बारीक बारीक रान आणि ह्या होती लाजरी होती काटेरी. आपली मशीन आता परत एकदा नेऊ कोया रिपेअर करूसाठी. काय झाला काय माहिती, पिस्टनला ना क्रॅक किलो असं मागे बोललेलो. बघूया, नाहीतर मशीनच चेंज करूची असं. तर इकडे जेवण वगैरे वाढतात मग अशी सांगलंय तुमका. आणि हा आमचा ब्राह्मण देवाचा मंदिर दाखवतोय. आतमध्ये सगळं कचरो इलो आता. हा बघा, अजून बरीचशी तयारी करूची बाकी असा. उद्याचा एक दिवस असा, त्याच्यात सगळी तयारी लाइटिंग वगैरे करूची असा. आणि आतमध्ये वारूळ असा. दरवर्षी आपण व्हिडिओ बनवतो, तसंच यावर्षी देखील बनवतो. आणि मंदिर धुवचा पण असा. चला आता या साईडला जेवढा रावला ना तेवढा चाय पिऊन झाल्यानंतर करूचा असा. चिमणी ली बघा, पळाली. चल, तर या साईडचं काम पण झालेलं असा. आणि आता साफसफाई करतात आतमध्ये. आणि त्या साईडला थोडा रवलेला ना, तर अशोक आणि वैभव दोघांनी साफ केल्यानी. आणि बाकीचे आहेत ना ते अशा प्रकारे साईडला जे मशीन जात नाही ना तिकडे साफसफाई करतो. तर या बघा, इकडे रवलेला तर वैभव आणि अशोक दोघांनी केल्यानी. आणि इकडे आता सगळीकडे सपाट झाला. या बघा, मस्तपैकी. थोडंफार रावला आता उचलतात. बाकीचं काम पण असा लाइटिंग वगैरे करूचा. तर आता आज आणि उद्या 2 दिवसात कंप्लीट करूचा. चला, सपला पेट्रोल सपला. तर आज पूजेच्या तयारीचा दुसरा दिवस असा. काल आपण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर साफ केलं आणि आज बाकीची तयारी करूची असा. स्पीकर वगैरे जोडूचो असा, त्याच्यानंतर तोरणा पण लावची असत. तर सगळेजण पुढे पोचले आहेत. आपण थोडेसे लेट इलो. हां, टी शर्ट घाल. स्पीकर जोडतात. तर काल आपण इकडे सगळी साफसफाई केलं चकाचक एकदम. आणि आता लाईट खय मी गेलेलो आहे कामात. तू काल खय होतं? मी काल खय गेला काल. या कोणी केला? स्पीकर जोडतात करणे. आपली मशीन नवीन बोर्ड. नवीन पदाधिकारी नवीन बोर्ड. कळत मुंबई मंडळाचे नवीन अध्यक्ष. अध्यक्ष धाम पाणी आणायला गेले. पाणी आणून गेलो. हा, गोडो आणता. तर इकडे प्रवीण वरती चढलो. हा, ही आपल्या पुण्याला बांधायची असत करणे. काय रे तिकडे फिरव. कुई होता.
चेकिंग. महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे. हा तरी वाडीतील सर्वांनी लवकरात लवकर ब्राह्मण देवाच्या मंदिरात उपस्थित राहावे. महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे. जेवण रेडी आहे. लवकरात लवकर ब्राह्मण देवाच्या मंदिरात यायचंय. तर आपल्याक आता हे सगळे बांबू असे लावचे असतात दोन्ही साईडला आणि त्याच्यावरती लाइटिंग करूची असतात, तोरणा सोडूची आहेत. चला नेमा पाडा. तर ही टीम हॅलोजन वगैरे लावता. कुठे आणलाय तो नवीन मुंबई मंडळाचे नवीन अध्यक्ष भाई उर्फ उलटा बोलले निलेश लब्धे उर्फ भाई. तर दुपारचं 1 वाजलो आणि काम आता थांबवलं आणि या बघा इकडे आपण दोन्ही साईडला बांबू लावलो. तर संध्याकाळी परत यायचं आणि बाकीचं सगळं काम करूचं असं आणि नंतर सगळा कम्प्लीटच करून टाकूचा रात्रीपर्यंत. किती वाजतात माहीत नाही, बघूया आता डायरेक्ट आपण दुपारी येऊया जेवण. तर दुपारचे 3 वाजले आहेत आणि आता आम्ही परत एकदा चाललो मंदिरात. आता मंदिर धुवूचं असा आणि बाकीची सगळी तयारी करूची असा. चला सगळं सामान नेऊन ठेवचा. मंदिर धूक सुरुवात झालेली असा. सर्फ एक्सेल काय अशोक नाव घालची हयसर गेट बांधायचो असा, त्याच्यासाठी हे साडी आणलो. आकडे उंची लावल्याशिवाय का तोडूकच नको. ते का हे कर तास ते का ह्याच्या पुढे एक पेर लावा अजून. साडियांचो गेट बनवतो जुगाड करून. परफेक्ट. तेव्हा त्या टोपात तोरणात ना त्याची टोपी काढायला हवी ना. टोपात तोरणा ते नाही ते पटकन लावून घेऊ रे. तोरण मॅनेजमेंट. तोरण मॅनेजमेंट आवाज तोरणावाले आवाज बस बोल. हुआ मॅनेजमेंट बाई त्यांनी संजय राऊत. खुर्ची उचलून जमतलो. दोन्ही साईडने तोरणं लावची आहेत, पण एका साईडला तार असा, एका साईडला ही ह्याची दोरी असा. ग्रास कटरला पुढे वापरतात ती. मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि आता लाइटिंग बघा पेटवल्याने या. तर अशा प्रकारे ही सगळी आम्ही लाइटिंग केलं. पूर्ण रात्र झाली की भारी दिसतलं, अजून उजेड असा. तर रात्रीचे 8 वाजले आहेत आता आणि बऱ्यापैकी काम झाला. पेटली मस्त पेटली होय. तर अजून बराचसा काम बाकी असा. छत वगैरे बांधायचो असा. त्याच्यानंतर ही भांडी वगैरे उद्या सकाळी. आता मस्त उजेड झालो, सगळीकडे हॅलोजन लावलो. फक्त आता इकडे पुढच्या साईडला हॅलोजन लावचं बाकी असा. तू उद्या किंवा मग आता परत एकदा यायचं असं जेवल्यानंतर 9 वाजता. तर तेव्हा बाकीचं सगळं काम कंप्लीट करूचं असं. तर मित्रांनो रात्री सगळी तयारी करून 1 वाजता घरी पोहोचलो. मध्येच थोडंसं पाऊस हिलो त्याच्यामुळे काम पण थांबला. आणि आज 17 मे असा पूजेचा दिवस असा आणि माझं तोंड थोडासा सुजलेला दिसता, कारण हय माझ्या ना आंब्याचं डीक उडावलो त्याच्यामुळे आता माहीत नाही डाग पडता की नाही. तर आज 17 मे असा पूजेचा व्हिडिओ पण येतलो असा. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.